रोज तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर माझं उत्तर बदलणार नाही आहे की तुझ्या मुलांच्या शाळेचं नुकसान होत नाही का. तर खरं तर मुलांच्या शाळेसाठीच मी हा निर्णय घेतला, पुणे ते नाशिक शिफ्ट होण्यासाठी. मागच्या वेळी जेव्हा मी विचारलं होतं की नाशिक बेस्ट आहे की पुणे बेस्ट आहे शिक्षणासाठी, तर बरेच लोक मला म्हणत आहेत की नाशिक बेस्ट आहे आणि प्राईज वाईज जर बघितलं तर फार कमी किमतीमध्ये मुलांचं शिक्षण होतं. प्लस पुण्यातले लोक म्हणतात की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर असून तू पुणे सोडलं असं तसं. तर हे बघा, माझं सकाळचं रुटीन एकदम रोज गडबडलेलं असते. शिवचरणच्या शाळेचा आजचा 5वा-6वा दिवस होता. तो शाळेला जायला अजिबात तयार नाही आहे. त्यात आणि त्याची आजी आली म्हटल्यानंतर त्याला जास्तच लाड आलेला होता. तर तो बोलला की मी आजीसोबतच शाळेत जाणार. त्याच्यानंतर मी घरी आले आणि पुन्हा मग वैष्णवीच्या स्कूलची तयारी करायला लागले. माझे सकाळ आणि रात्र कशी होते, कुठे जाते काहीच कळत नाही. वैशूसाठी वांगे बटाट्याची भाजी केलेली. खरं तर मला मम्मीच्या हातची खायची होती, परंतु मम्मीला माझ्या हातचं खायचं होतं. असं काहीतरी आमचं चाललं. मला कुठल्या शिक्षणाला नाव ठेवायचं नाही आहे. जर कुणाचे मन दुखावले असतील की मी कमेंटला रिप्लाय केलं नाही म्हणून मी माफी मागते. मला जसा जसा वेळ मिळेल मी तसं प्रत्येकांना कमेंटला रिप्लाय करेल. रात्र झाली होती, पोटात खूप जास्त कळ मारत होती, म्हणजे पोटात खूप दुखत होतं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो, पाणीपुरी खाल्ली आणि मेडिकलमधून औषध घेऊन मी घरी जाऊन आता विश्रांती घेईल. ह्याच्यानंतरचा ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला मिळेल.